बुधवार दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी ठीक सकाळी 11 वाजता ऑल इज वेल सामाजिक बहुद्देशीय संस्था संचलित SPEDC सेंटर स्पेडक सेंटर शिक्षण संकुलन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम विशेष गरजा असलेल्या दिव्यांग समवेत पार पाडला। या कार्यक्रम प्रसंगी पद्मशाली सखी संगमचे अध्यक्ष ममता मुदगुंडी व ऑल इज वेल संस्थेचे माजी सचिव अंबिका गाजुल उपस्थित होत्या। तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना देण्यात आली। आपला जो काही आदर्श आहे, आपल्यासाठी जे काही उदाहरण आहे ते मात्र आपण विसरत चाललेलो आहोत। खरं तर ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे। चूल आणि मूल ही संकल्पना लयाला जाऊन खऱ्या अर्थाने स्त्रीला शिक्षण कशा पद्धतीने दिलं गेलं पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण आणि प्रत्यक्ष हाल अपेष्टा सोसून सावित्रीबाईंनी सुरुवात केली। क्रांतिज्योती महात्मा फुलेंनी खऱ्या अर्थाने त्यांना शिकवण्याचं जे प्रण केलं, ज्या काळामध्ये स्त्रियांनी फक्त घरात राहिलं पाहिजे, मुलांना जन्म दिला पाहिजे, नवऱ्याला बघितलं पाहिजे आणि कुटुंबाच्या बाहेर अर्थात उंबऱ्याच्या बाहेर तिने पाऊल टाकलं नाही पाहिजे, अशा प्रकारची संस्कृती ज्या काळात होती त्या काळामध्ये खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिराव फुल्यांनी आपल्या पत्नीला शिकवण्याचा प्रयत्न केला। आणि असं म्हणतो आपण नेहमीच की एक स्त्री शिकली तर अख्खा समाज घडतो, तर तशा पद्धतीने समाजाला घडवण्याचं काम खऱ्या अर्थाने ज्या काळात शक्यच नव्हतं त्या काळामध्ये केलंय। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे प्रशिक्षक सुरेश येमुल यांनी केले, तर संस्थेच्या विषयी उपस्थितांना सचिव पिराजे सरवसे यांनी माहिती दिली व सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अंबिका येमुल यांनी केले।